3 जानेवारी 2026ला अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना अक्षरशः किडनॅप करून घेऊन गेले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा इगो इतका फुललेला आहे की ते ज्या पद्धतीनं सध्या वागतायत किंवा ज्या पद्धतीच्या ऍक्शन्स घेत आहेत, ज्या पद्धतीनं बोलतायत, त्या सगळ्या बघितलं तर असं त्यांना वाटायला लागले की अमेरिका संपूर्ण जगावर एक प्रकारचं युद्ध लादू शकतो आणि आपल्या फायद्यासाठी ते काहीही करू शकतात. आता काल जी घटना घडलेली आहे, काल 7 जानेवारी 2026ला अमेरिकेनं अक्षरशः रशियाचा झेंडा असलेला एक टँकर, एक जहाज अक्षरशः अटलांटिक महासागरातून जप्त केले. आता ही घटना फक्त रशियाचं जहाज आहे यासाठी सिरियस नाही आहे, तर ही यासाठी देखील सिरियस आहे की हे इंटरनॅशनल वॉटर्स मधून केलंय. म्हणजे अशा ठिकाणी समुद्रामध्ये जिथं कोणत्याही देशाचा कंट्रोल नाही, म्हणजे प्रत्येक देशाच्या सीमेपासून थोड्या अंतरापर्यंत त्या देशाचा कंट्रोल असतो, त्याच्या पलीकडे जाऊन अमेरिकेनं अक्षरशः समुद्राच्या मध्ये जाऊन, इंटरनॅशनल वॉटर्स मध्ये जाऊन रशियाचं जहाज एक प्रकारे जप्त केलंय, ज्यावरती रशियाचा झेंडा होता. या गोष्टीमुळे मग आता तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होईल काय? ही गोष्ट किती सिरियस आहे? रशियाचं याच्यावर काय म्हणणं आहे? अमेरिकेचं काय म्हणणं आहे? आणि अमेरिकेनं अशी ऍक्शन घेतल्यामुळं याचे जगावर काय परिणाम होऊ शकतील? या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर त्याचं झालं असं की इराणमधून साधारणतः 1 महिन्यापूर्वी 1 डिसेंबरला एक जहाज बाहेर पडलं होतं. या जहाजाचं नाव होतं बेला-1. या जहाजाचं कोणत्याही प्रकारचा झेंडा या जहाजावरती नव्हता. हे जहाज ज्या पद्धतीनं ट्रॅव्हल करत होतं, जसं विमानांची तुम्ही लोकेशन पाहू शकता, तसं कुठल्याही जहाजाचं आंतरराष्ट्रीय पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये कुठं काय लोकेशन आहे हे सगळं समजत असतं. त्यामुळे या जहाजाचं लोकेशन अटलांटिक महासागरामध्ये दिसत होतं. पण अटलांटिक महासागरामध्ये आल्यानंतर हे जहाज अचानकपणे दिसायचं बंद झालं. त्यानंतर मग 17 डिसेंबरला हे जहाज व्हेनेझुएलाच्या जवळच्या भागामध्ये गेल्याचं लक्षात आलं. जर तुम्ही हा संपूर्ण नकाशा बघितला तर या नकाशात व्हेनेझुएलाच्या जवळ आल्यानंतर हे जहाज दिसायचं बंद झालं, म्हणजे त्याचे जे ट्रान्सपॉन्डर होते ते ऑफ झाले. पण त्याच्यानंतर आणखी काही दिवसांनी व्हेनेझुएलाच्या कोस्ट पासून थोड्या अंतरावरती अटलांटिक महासागरामध्ये एक जहाज दिसायला लागलं. त्या जहाजापासून देखील तेच सिग्नल मिळत होते. पण ऍक्च्युली बघितल्यानंतर लक्षात आलं की हे जहाज जे पूर्वी बेला-1 होतं तेच जहाज इथं दिसत होतं. पण त्यावेळी त्या जहाजावर मात्र रशियाचा झेंडा होता आणि त्या जहाजाचं नाव देखील आता बेला-1 नसून त्याचं नाव होतं मेरिनेरा. आता प्रश्न असा निर्माण झाला की या जहाजामध्ये जे काही ऑइल होतं ते कदाचित व्हेनेझुएलामधून निघालेलं ऑइल होतं आणि आता अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केल्यामुळं अमेरिकेचं असं म्हणणं आहे की या देशावरती आम्ही सँक्शन्स लावलेले आहेत, बंधनं घातलेली आहेत, त्यामुळे या देशानं कुठल्याही देशाला तेल विकणं हा गुन्हा आहे, म्हणजे अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. त्यामुळे त्यांना ते करता येणार नाही. त्यामुळे अमेरिकेच्या कोस्ट गार्डनं या जहाजाचा पाठलाग करायला सुरुवात केली. या जहाजाचा पाठलाग करता करता ते अटलांटिक महासागरातून अगदी युकेच्या जवळ पोहोचले. युके जवळ आइसलँड नावाचा जो देश आहे त्या देशाच्या सरहद्दीच्या जवळ आल्यानंतर अमेरिकेच्या कोस्ट गार्डनं युकेला सांगितलं की तुम्ही हे जहाज कुणाचं आहे, काय आहे, कन्फर्म करा. युकेनं हे जहाज कन्फर्म करून सांगितल्यानंतर अमेरिकेनं आपले सैनिक, स्पेशल ऑपरेशन्स फोर्सचे जे सैनिक आहेत तिथं उतरवले आणि त्यांनी ते जहाज आपल्या ताब्यात घेतलं. या जहाजाचं आता नाव मेरिनेरा असं असलं तरी अमेरिका मात्र याला बेला-1 म्हणते आहे. आणि अमेरिकेचं असं म्हणणं आहे की अमेरिकेच्या फेडरल कोर्टानं दिलेल्या वॉरंटनुसार आम्ही ह्या जहाजानं व्हेनेझुएलाच्या तेलाची जी वाहतूक करायचा प्रयत्न केलाय त्याच्यासाठी आम्ही हे जहाज जप्त केलेलं आहे. पण प्रत्यक्षात रशियाचं असं म्हणणं आहे की हे जहाज रशियाचं आहे आणि रशियाचं आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये असलेलं जहाज अशा प्रकारे जप्त करण्याचा अधिकार अमेरिकेला नाही. आता प्रत्यक्षात हे जहाज ज्या पद्धतीने जप्त करण्यात आले तर हे जहाज आहे आता रशियाच्या अगदी जवळ आणि अमेरिकेपासून थोड्या जास्त अंतरावर. त्यामुळे एक प्रकारे रशियाची जी काही पद प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेला हे प्रश्नचिन्ह लावण्यासारखा प्रकार आहे. पुतिन यांना एक प्रकारे छेडण्याचा हा प्रकार आहे. कारण हे जरी अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे त्याचं उल्लंघन झालं म्हणून अमेरिकेने हे जहाज जप्त केलं असलं तरी आंतरराष्ट्रीय समुद्रांमध्ये अशा ठिकाणी हे जहाज होतं जिथं अमेरिकेचा कायदा लागत नाही. पण तरी देखील आता अमेरिकेचं असं म्हणणं आहे की आम्ही लावलेले सँक्शन्स, आम्ही केलेला कायदा त्याप्रमाणे हे जहाज आम्ही जप्त केलंय. खरं तर आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये जेव्हा जहाज असतं त्याला संयुक्त राष्ट्राचे जे नियम लागतात त्याप्रमाणे ह्या जहाजामध्ये जी तेलाची वाहतूक होत असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या अजूनपर्यंत स्पष्ट झालेल्या नाहीत ते करण्याचा अधिकार त्या त्या देशाला असतो. आणि अशा पद्धतीने कुठल्याही देशाचं जहाज हे कुठल्याही देशाला जाऊन जप्त करता येत नाही. त्याला काही नियम अटी आहेत ज्यामध्ये जर तिथं काहीतरी मोठा घोटाळा होत असेल, कुठला तरी पायरसी होत असेल किंवा गुलामांचा व्यापार होत असेल, अशा काही नियम आणि अटी घातलेल्या आहेत ज्यानुसार जर काही गोष्टी होत असतील
तर मात्र तुम्ही जाऊन दुसऱ्या देशाचं जहाज जप्त करता आणि हे करायला त्यासाठी त्या देशाची देखील परवानगी असायला हवी. आणि आता इथं मोठा महत्वाचा हा मुद्दा होण्याचं कारण काय, जर दुसऱ्या एखाद्या छोट्या मोठ्या कुठल्या राष्ट्राचं हे जहाज असतं तर प्रश्न इतका जादा सिरियस झाला नसता. आता हे जहाज आहे रशियाचं आणि रशियाचे जे नेते आहेत व्लादिमीर पुतीन हे देखील तेवढेच युद्धखोर आहेत जेवढे डोनाल्ड ट्रम्प आहेत. त्यामुळं याचा परिणाम आता काय होईल ते सांगता येत नाही. रशियाच्या डिफेन्स मिनिस्ट्रीचं असं म्हणणं आहे की हे जहाज आंतरराष्ट्रीय समुद्रात होतं. संयुक्त राष्ट्राचे जे नियम आहेत त्याच्या अधीन राहून हे जहाज आपला प्रवास करत होतं. तिथं अमेरिकेनं आपलं सैन्य पाठवून हे जहाज जप्त करायचा काही संबंध नव्हता, पण त्यांनी ते केलंय. त्यामुळे रशियानं जे काही इथं घडलंय त्याचा निषेध तर केलेला याचा आहे, पण आता अमेरिकेचं असं म्हणणं आहे की या जहाजावरती जो क्रू आहे त्या क्रूला देखील मध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये प्रोसिक्युशनला म्हणजे तिथला जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे जे काही चार्जेस आहेत ते लावले जातील आणि त्यांच्यावरती ती कलम लावून त्यांना शिक्षा दिली जाईल. आता याच्यामध्ये आणखी काय गोष्टी होतात, कारण हा मॅटर आता संयुक्त राष्ट्रामध्ये जाणार आहे. अर्थात डोनाल्ड ट्रम्प याला किती भीक घालतील किंवा नाही घालतील हा सगळा प्रश्नच आहे. रशिया बरोबरचे टेन्शन्स मात्र या मुद्द्यावरती आता अमेरिकेचे वाढलेले आहेत. अमेरिकेला काय हवंय, अमेरिकेला हे हवंय की रशियानं युक्रेनमध्ये जे चाललेलं युद्ध आहे ते तुर्तास लगेच थांबवलं पाहिजे आणि ते करण्यासाठी रशियावरती प्रेशर आणण्यासाठी अमेरिका सर्व पावलं उचलायला तयार आहे. आता इथं तुम्ही ही बातमी देखील बघितली असेल की अमेरिकेनं आत्ताच एक नवीन कायदा करायची तयारी केलेली आहे, ज्याला ट्रम्प यांनी देखील मान्यता दिलेली आहे, ज्यानुसार भारत, चीन यासारखे जे देश आहेत जे रशियाचं तेल विकत घेतात त्या देशांच्या वरती 500% टॅरिफ लावला जाईल. म्हणजे अमेरिकेबरोबर भारताचा व्यापार हा जवळजवळ ठप्प होऊ शकतो जर अशा पद्धतीचे टॅरिफ लावले गेले तर. आता इथं रशिया अगदी बरोबर आहे आणि अमेरिका पूर्णपणे चूक आहे असं देखील म्हणता येत नाही, कारण अशा पद्धतीचे इंटरनॅशनल वॉटर्समध्ये फॉल्स फ्लॅग ऑपरेशन अनेक वेळा होत असतात. बऱ्याच वेळा अनेक देश वेगवेगळे झेंडे लावतात आणि ते आपल्या तेलाची वाहतूक करतात किंवा इतर मालाची वाहतूक देखील करतात. भारतानं देखील रशियाचं तेल वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे झेंडे लावून विकत घेतलेलीची बातमी मागच्या काही दिवसापूर्वी आलेली होती. त्यामुळे या गोष्टी केल्या जातात. सापडल्यानंतर त्याचे परिणाम काय किंवा काय या गोष्टी नंतरच्या आहेत. पण रशिया आणि अमेरिका एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत. काही न्यूज आर्टिकल्समध्ये असंही आलेले आहे की या रशियाच्या जहाजाला ट्रॅक करण्यासाठी रशियानं आपली एक सबमरीन देखील तिथं पाठवलेली होती. आता काही लोक म्हणतात की न्यूक्लिअर सबमरीन होते वगैरे. न्यूक्लिअर सबमरीन असण्याची शक्यता जवळजवळ जरी नसली तरी रशिया या जहाजाचा पाठलाग अमेरिका करतंय हे रशियाला माहिती होतं आणि ते देखील याला एक प्रकारे बॅकिंग करत होते, म्हणजे सपोर्ट करत होते. आता नक्की याचा परिणाम काय होईल, खरोखर रशिया अमेरिकेवरती एखादा हल्ला करेल काय किंवा अमेरिकेचं अशाच पद्धतीचं एखादं जहाज रशिया पकडेल काय, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात बघायला लागतील. हे किती एस्कलेट होतंय हे आता तरी माहिती नाही, पण एस्कलेट मात्र नक्की होऊ शकतं. या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.